वरून ईश्वरपूर नगरपरिषदेत पोस्टरबाजीने राजकीय तापमान वाढले. शहरातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह, महायुतीकडून उत्तराची मागणी. वरून ईश्वरपूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरबाजीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोक विचारत आहेत, या मथळ्याखाली लावलेल्या पोस्टर्समधून महायुतीच्या सत्ताकाळातील विकासकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. शहरातील दिवाबत्ती, भूमिगत गटार, स्वच्छता यांसह कोविड काळातील निधी वापराबाबत या पोस्टर्समध्ये आरोप करण्यात आले असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. पोस्टर्समध्ये केलेले प्रमुख मुद्दे: स्वच्छ भारत अभियानातून मिळालेल्या 14 कोटींचा उपयोग कुठे? शहरात अजूनही कचऱ्याचे साम्राज्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भूमिगत गटार योजनेसाठी उपलब्ध 440 कोटी निधी असूनही कामांत दिरंगाई. प्रगतीने झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे पोस्टरबाजीतून सांगण्यात आले. कोरोना काळातील 13 कोटी निधीचा वापर पारदर्शक नसल्याचा आरोप. निधी मिळूनही जनतेला मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात मिळाल्या नसल्याचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. महायुतीकडून उत्तरांची मागणी. प्रत्येक पोस्टरच्या शेवटी महायुती उत्तर द्या असा स्पष्ट उल्लेख करून तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सार्वजनिक पातळीवर उत्तर देण्याचे आवाहन देण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, विद्युत खांबांवर लावलेल्या या पोस्टर्समुळे स्थानिकांमध्ये याबाबत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही पोस्टरबाजी विशेष लक्ष वेधून घेत आहे. नगरपरिषदेकडून किंवा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून या पोस्टरबाजीबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांत या विषयावर मोठी राजकीय हलचल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वरून ईश्वरपूर नगरपरिषदेत पोस्टरबाजीने राजकीय तापमान वाढले. शहरातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह, महायुतीकडून उत्तराची मागणी. वरून ईश्वरपूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरबाजीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोक विचारत आहेत, या मथळ्याखाली लावलेल्या पोस्टर्समधून महायुतीच्या सत्ताकाळातील विकासकामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. शहरातील दिवाबत्ती, भूमिगत गटार, स्वच्छता यांसह कोविड काळातील निधी वापराबाबत या पोस्टर्समध्ये आरोप करण्यात आले असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. पोस्टर्समध्ये केलेले प्रमुख मुद्दे: स्वच्छ भारत अभियानातून मिळालेल्या 14 कोटींचा उपयोग कुठे? शहरात अजूनही कचऱ्याचे साम्राज्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भूमिगत गटार योजनेसाठी उपलब्ध 440 कोटी निधी असूनही कामांत दिरंगाई. प्रगतीने झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे पोस्टरबाजीतून सांगण्यात आले. कोरोना काळातील 13 कोटी निधीचा वापर पारदर्शक नसल्याचा आरोप. निधी मिळूनही जनतेला मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात मिळाल्या नसल्याचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. महायुतीकडून उत्तरांची मागणी. प्रत्येक पोस्टरच्या शेवटी महायुती उत्तर द्या असा स्पष्ट उल्लेख करून